विचाराने, आचाराने आणि ध्येयाने या अलीकडच्या कालखंडामध्ये एवढा पेटलेला करून मी तरी पाहिला नाही. आपल्या समोर उदाहरण आहे. या देशाने, तुम्ही आणि सर्वांनी अत्यंत मोठी मोठी माणसं बघितली. सर्व थोर पुरुष आपण बघितले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा ज्योतिराव फुले पासून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही माणसं ध्येयाने पेटलेली आपण तुम्ही आणि सर्वांनी बघितली. तुम्ही आणि हेही बघितलं की हसत हसत फासावर जाणारा भगतसिंग बघितलं. एक वेगळं ध्येय उराशी बाळगून काही ध्येय उराशी बाळगून मंगेश निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की या प्रयत्नाला आपली साथ जर असेल, आपला सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद जर असेल, तर या राज्यामध्ये एक आगळा वेगळा तरुण निश्चितपणे मी राज्याचा म्हणतो, या राज्यामध्ये एक आगळा वेगळा तरुण भविष्य काळामध्ये युवकांचं नेतृत्व करताना तुम्हाला पाहायला मंगेशच्या माध्यमातून मिळेल. कारण की एवढा प्रामाणिकपणा आजकाल शिल्लक राहिला नाही. प्रत्येक जण बरबटलेला आहे. मग अशा प्रकारची ध्येयवादी माणसं काही स्वप्न उराशी बाळगून व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील आणि ते सर्व सत्य आहेत, ते जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात, तर या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांनी अशा तरुणांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. मंगेश म्हणून आला काय, पडला काय, या भगिनी किंवा आमचा बंधू म्हणून आला काय, पडला काय, सरकार काही पडणार काय, सरकार काही जाणार नाही किंवा कुठे, परंतु एक मेसेज निश्चितपणे लोकांपर्यंत जाईल. ही दुनिया प्रामाणिक माणसाची आहे, ही दुनिया खऱ्या लोकांची आहे, ही दुनिया प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे उभा राहणे हा मेसेज निश्चितपणे या ठिकाणी जाईल. कारण की इथं सामान्यांचं चारित्र्य संपूर्ण स्वच्छ कापडासारखा सामान्यांचं आहे. तुम्ही त्यांची अनुमाने सांगत नाही, त्यांची सर्व आंदोलन कोणासाठी होती? भागातल्या नागरिकाला, लोकांना न्याय मिळावा, गरिबांच्या मुलांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी मंगेशनी सर्व आंदोलन उभा केली. ध्येय वेगळा माणूस यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. मंगेशने जर आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या गावासाठी काही प्रामाणिकपणे केलं असेल, तर या ध्येय वेगळ्या तरुणांच्या पाठीमागे अत्यंत ठामपणे एकदा काम हातात घेतलं की कामाचा तुकडा काढल्याशिवाय स्वस्त बसत नाही, हे त्यांनीच त्यांच्या तोंडातून आता या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणजे समाजाला तर असे तुकडे पाडणारे माणसंच पाहिजे. प्रशासन वगैरे वगैरे निबरगट झालं, ते अशाच माणसाला घाबरतात. त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे की निवडून आलो तरी तुमचा आहे,
नाही आलं तरी जपलं हातामध्ये आहे का? म्हणजे अशा पद्धतीने विचार करा बंधू भगिनी. ऋण फेडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मंगेश, आमच्या कोलते ताई आणि आमचा दुसरा सहकारी पवार, हे सर्व रमेश पवार ही मंडळी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत. या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडल्या, या सर्व क्रांत्या या देशाच्या तरुणांनी केल्या आणि पुन्हा राजकारणामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण करण्याचा एक तरुण, 27 वर्षाचा तरुण या ठिकाणी करू पाहता. त्याच्या मनामध्ये भीती आहे. बोलताना बोलला की इकडून लक्ष्मी येईल, तिकडून लक्ष्मी येईल. मंगेशवर घाबरण्याची गरज नाही. लोक प्रामाणिक आहे, सत्याला साथ देणार, दिसतील पुढे. ज्यावेळेस मतपेटीला जातील त्यावेळेस तुम्हाला धनुष्यबाणाशिवाय, मंगेशिवाय काही दिसणार नाही. ही खात्री तुम्हाला मी या माध्यमातून. मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनी, समितीच्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार, कारण की ही निवडणूक तुमच्यासाठी, तुमच्या सर्वांच्यासाठी महत्वाची यासाठी आहे. जरी ग्रामपंचायत असते तरी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी आल्या. गावात पाणी नाही आलं तरी ग्रामपंचायतची आठवण येते, जिल्हा परिषदेची आठवण येते. गावातले लाईट नाही लागले तरी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतची आठवण, पंचायत समितीची आठवण. गावाची स्वच्छता झाली नाही तरी या संस्थांची, स्थानिक स्वराज्य संस्थांची आठवण. जर शेतकऱ्यांच्या सर्व योजनेच्या बाबतीमध्ये ही संस्था तुमच्या सर्वांच्या जवळची आहे. त्यामुळे या माध्यमातून जरी तुम्हाला शब्द दिलेला आहे की मी मुलांच्या हातामध्ये हेडे देणार नाही, मुलांच्या हातामध्ये काय देईल? पुस्तक देईल. एवढा प्रामाणिकपणे एका पक्षामध्ये प्रवेश करून सुद्धा तो म्हणतो की मुलांच्या हातामध्ये झेंडा देणार नाही, मुलांच्या हातामध्ये पुस्तक देईल. जर तुमच्या मुलाच्या हातामध्ये पुस्तक देण्याची भूमिका मंगेशची असेल, त्या मतदारसंघाच्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा बदलून टाकण्याची ताकद मला माहिती त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तो वेगळ्या पद्धतीचा निर्णय घ्यायला लावू शकतो. ध्येय एवढा माणूस हा निश्चितपणे जगाच्या पाठीवर वेगळं काहीतरी करतो. आणि मला पूर्ण खात्री आहे हे काही वेगळं करण्यासाठी मंगेशचा जन्म झालेला दिसतो. तो निश्चितपणे या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करेल, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करेल, तुमच्या मुलाला जे हवं ते देण्याचा प्रयत्न करेल. आणि मग जर एवढा करणार असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अशा गरीबाच्या मुलाला उचलण्याची. काही विधानं टपून बसलेली आहे, लचके तोडपीट आरोप करतील, घाण आरोप करतील, काही म्हणतील, त्या सर्वांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे. ही सभा फार मोठी जरी नसली तरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आणि फार मोठी सभा यासाठी तिथला प्रत्येक माणूस पेटल्यावर एक वेगळं परिवर्तन निर्माण करू शकतो. भले आमच्या मित्र पक्षासारखा पैसा त्यांच्याकडे नसेल, निवडून येईल त्यांना, तो त्याचं मन श्रीमंतीच आहे, त्याची भावना शुद्ध आहे. आणि निश्चितपणे आपण एका गरिबांच्या मुलाला
अशा पद्धतीनं या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न जर केला तर भविष्यातला एक चांगला नेता आपल्या भागात निर्माण होऊ शकतो. हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलो आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी तिन्हीच्या तिन्ही धनुष्यबाणाला मतदान करून एक वेगळा इतिहास या भागामध्ये निर्माण करा. एवढंच तुम्हाला सांगतो. बाकी काम आमच्यावरती सोडा. मंगेशला कसं पुढे घेऊन जायचं, आमच्या या भगिनी किंवा आमच्या बांधवाला कसं पुढे घेऊन जायचं या संदर्भाने ते काम करूया. आणि मला पूर्ण तळेगावकरांची खात्री आहे ते तळेगाव आणि बाकीचे गावं सर्व त्या सर्व गावातून ही सर्व माणसं भेटतील आणि धनुष्य बाजूने उभा राहतील. हा विश्वास तुम्ही आम्हाला द्या. एवढंच या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.